नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल दस आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समसंख्या व विषम संख्या म्हणजे काय आणि एका संख्येपासून दुसऱ्या संख्येपर्यंत एकूण किती समसंख्या आहेत, किती विषम संख्या आहेत, हे ट्रिकच्या सहाय्याने अगदी काही सेकंदातच कसं सॉल्व्ह करायचं हे शिकणार आहोत। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचेल। चला तर वळूया आपल्या घटकाकडे। आपण अगोदर समसंख्या कोणत्या संख्यांना म्हणतात, विषम संख्या कोणत्या संख्यांना म्हणतात हे अगोदर समजून घेऊया। जर संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यांपैकी कोणताही एक अंक असेल तर ती संख्या समसंख्या असते। उदाहरणार्थ 10 ही संख्या समसंख्या आहे, 48 ही संख्या समसंख्या आहे, कारण इथं 8 हा अंक आहे, इथं 0 हा अंक आहे, म्हणून या समसंख्या आहेत। आता आपण विषम संख्या म्हणजे काय ते पाहूया। जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यांपैकी कोणताही एक अंक असेल तर ती संख्या विषम संख्या असते। उदाहरणार्थ 23, इथं बघा एकक स्थानी 3 हा अंक आहे, त्यामुळे ही संख्या विषम संख्या आहे। 89, इथं एकक स्थानी 9 हा अंक आहे, म्हणून ही देखील विषम संख्या आहे। आता आपल्याला जर प्रश्न विचारला 10 ते 99 पर्यंत एकूण समसंख्या किती, तर ते कसं सोडवायचं ते आपण पाहूया। अगोदर आपण समसंख्यांचं पाहू आणि त्यानंतर विषम संख्यांचं पाहू। 10 ते 99 पर्यंत एकूण समसंख्या किती, हा प्रश्न ट्रिकच्या सहाय्याने अगदी काही सेकंदातच आपण सॉल्व्ह करणार आहोत। त्याच्यासाठी एक सूत्र आहे, शेवटची समसंख्या वजा पहिली समसंख्या भागिले 2 अधिक 1। आता इथं शेवटची समसंख्या कोणती आहे, इथं शेवटची संख्या विषम संख्या आहे, पण आपल्याला समसंख्या विचारल्यात म्हणून शेवटची समसंख्या घ्यावी लागल। शेवटची समसंख्या आता ही 99च्या मागची समसंख्या घ्यावी लागल 98। मग शेवटची समसंख्या आहे 98 वजा पहिली समसंख्या आहे 10 भागिले 2 आणि ह्याच्यामध्ये 1 मिळवायचा। 98 मधून 10 गेल्यावर किती राहतात, 88 राहतात। 88 भागिले 2, अगोदर आपण याला भाग देऊ आणि नंतर 1 मिळवू। बेक बे, बेचोक 8, बेचोक 8, 44 आला भागाकार आणि त्यामध्ये 1 मिळवायचा, 45। म्हणजे 10 ते 99 पर्यंत एकूण समसंख्या किती आहेत, तर 45 आहेत। हे कसं सॉल्व्ह केलं आपण, शेवटची समसंख्या घेतली आणि त्यामधून पहिली समसंख्या मायनस केली आणि त्याला 2 ने भाग दिला आणि त्यानंतर 1 मिळवला। आपण जर जास्त सराव केला तर आपली चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल, म्हणून आपण काही उदाहरणांचा सराव करूया। 24 पासून 78 पर्यंत एकूण समसंख्या किती। आता आपली ट्रिक काय सांगते आपल्याला, अगोदर शेवटची समसंख्या घ्यायची, त्यामधून पहिली समसंख्या वजा करायची आणि त्याला 2 ने भाग द्यायचा आणि 1 मिळवायचा। शेवटची समसंख्या आहे 78 वजा पहिली समसंख्या आहे 24 भागिले 2 अधिक 1। आता 78 मधून 24 गेल्यावर किती राहतात, आपण बाजूला करू वजाबाकी। 78 वजा 24, 8 मधून 4 गेले 4 राहिले, 7 मधून 2 गेले 5 राहिले, वजाबाकी आली 54 भागिले 2 अधिक 1। आता याला भाग देऊ, बेक बे, बेदुने 4, 1 उरला, बेसाती 14, 27 अधिक 1 28। म्हणजे
24 पासून 78 पर्यंत समसंख्या किती आहेत? तर 28 समसंख्या आहेत. पुढचा प्रश्न आहे 13 पासून 84 पर्यंत एकूण समसंख्या किती? शेवटची समसंख्या घ्यायची. शेवटची समसंख्या आहे 84 वजा पहिली समसंख्या. आता ही पहिली संख्या तर विषम संख्या आहे, मग आपल्याला समसंख्या घ्यायची. मग 13च्या पुढची घ्यायची, कारण आपल्याला 13 पासून 84 पर्यंत एकूण समसंख्या विचारल्यात, म्हणून आपण 13च्या पुढची घ्यायची. मागची जर घेतली तर उत्तर चुकल आपलं. 13च्या पुढची समसंख्या आहे 14 भागिले 2 अधिक 1. 84 वजा 14, 4 मधून 4 गेले 0, 8 मधून 1 गेला 7 भागिले 2 अधिक 1. बेक बे, बेत्रिक 6, 1 उरला, बेपंचे 10, 35 अधिक 1 36. किती समसंख्या आहेत? 36. म्हणजे 13 पासून 84 पर्यंत एकूण समसंख्या किती आहेत? तर 36 आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे 36 पासून 93 पर्यंत एकूण समसंख्या किती? मग अगोदर आपण शेवटची समसंख्या घ्यायची, त्यामधून पहिली समसंख्या वजा करायची आणि 2 ने भाग द्यायचा आणि शेवटी 1 मिळवायचा. आता शेवटची संख्या इथं 93 दिली, मग आपल्याला शेवटची समसंख्या घ्यायची. मग 93च्या पुढची घ्यायची का मागची घ्यायची? आपल्याला कितीपर्यंत विचारलंय? 93 पर्यंत विचारलंय. म्हटल्यानंतर आपल्याला 93च्या अगोदरची समसंख्या घ्यावी लागेल. 93च्या अगोदरची समसंख्या आहे 92. ही आहे यातली शेवटची समसंख्या वजा पहिली समसंख्या भागिले 2 अधिक 1. तर 92 वजा 36. 12तून 6 गेले 6 राहिले, 8 मधून 3 गेले 5 राहिले, 56 यांची वजाबाकी आली 56 भागिले 2 अधिक 1. बेदुने 4, 1 उरला, बेआठी 16, 28 अधिक 1 29. 29 समसंख्या आहेत. बघा इथं कन्फ्युजन आपलं कुठं होऊ शकतं? फक्त शेवटची संख्या विषम दिली किंवा पहिली विषम दिली तर होऊ शकतं, पण आपल्याला ज्या संख्येपासून विचारले आणि ज्या संख्येपर्यंत विचारले, मग तिथंच आपण शेवटची समसंख्या कोणती आहे हे केअरफुली एकदम आपण ठरवायची आणि त्यानुसार प्रश्न सॉल्व्ह करायचा. आता इथं जर आपण चुकून 93च्या पुढची घेतली असती 94, तर आपलं उत्तर चुकलं असतं, कारण आपल्याला 93 पर्यंतच विचारलेलं आहे, म्हणून आपण 93च्या अगोदरची समसंख्या घेतली. तर अशा प्रकारे आपण एका विशिष्ट अशा संख्येपासून विशिष्ट अशा संख्येपर्यंत किती समसंख्या आहेत हे ट्रिकच्या सहाय्याने शिकलो. आता आपण विषम संख्यांचे असे उदाहरण पाहूया. 11 पासून 67 पर्यंत एकूण विषम संख्या किती? समसंख्यांचे प्रश्न जसे आपण सॉल्व्ह केले तसंच इथं तीच प्रोसेस आहे, तीच टेक्निक आहे. शेवटची विषम संख्या वजा पहिली विषम संख्या भागिले 2 अधिक 1. फक्त समाऐवजी विषम आलं. आता आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू. 67 शेवटची विषम संख्या आहे 67 वजा पहिली विषम संख्या आहे 11 भागिले 2 अधिक 1. 67 मधून 11 गेले, 7 मधून 1 गेले 6, 6 मधून 1 गेले 5 भागिले 2 अधिक 1. बेदुने 4, 1 उरला, बेआठी 16, 28 अधिक 1 29. 29 विषम संख्या आहेत. म्हणजे 11 पासून 67 पर्यंत एकूण विषम संख्या किती आहेत? तर 29 विषम संख्या आहेत. पुढचा प्रश्न आहे
22 पासून 95 पर्यंत एकूण विषम संख्या किती? कसं सॉल्व करायचं? शेवटची विषम संख्या घ्यायची, त्यामधून पहिली विषम संख्या वजा करायची. आता इथं पहिली संख्या सम आहे आणि आपल्याला तर विषम संख्या वजा करायची. मग 22च्या पुढची घ्यायची. 22च्या पुढची का घ्यायची? कारण आपल्याला 22 पासून विचारलंय, 22 पासून 95 पर्यंत विचारलंय, म्हणून 22च्या पुढची घ्यायची. 22च्या पुढची विषम संख्या आहे 23. 22 ही सम आहे म्हणून आपण पुढची विषम संख्या घेतली 23. शेवटची विषम संख्या 95 वजा पहिली विषम संख्या 23 भागिले 2 अधिक 1. आता यांची करायची वजाबाकी. 5 मधून 3 गेले, 2 राहिले. 9 मधून 2 गेले, 7 राहिले. भागिले 2 अधिक 1. 32 6, 1 उरला, 62 12. भागाकार आला 36 आणि 36 अधिक 1 बरोबर 37. म्हणजे किती विषम संख्या आहेत? तर 37 विषम संख्या आहेत. सदोतीस विषम संख्या आहेत. मागच्या उदाहरणामध्ये दोन्ही विषम संख्या दिल्या होत्या, त्यामुळे आपल्याला पटकन सॉल्व करता आलं. परंतु इथं पहिली संख्या सम दिली, दुसरी विषम दिली, म्हणून आपल्याला इथं फक्त थोडासा विचार करावा लागला की 22 पासून दिलंय ना आपल्याला, तर विषम संख्या घ्यायची, म्हणून आपण 22च्या पुढची विषम संख्या घेतली 23. अशा प्रकारे आपण शेवटच्या विषम संख्येतून पहिली विषम संख्या वजा केली, त्याला 2 ने भाग दिला आणि त्यामध्ये 1 मिळून हा प्रश्न सॉल्व केला आहे. किती विषम संख्या आहेत? 37 विषम संख्या आहेत. आता लास्ट क्वेश्चन आहे, 41 पासून 86 पर्यंत एकूण विषम संख्या किती? शेवटची विषम संख्या घ्यायची. इथं शेवटची संख्या समसंख्या आहे, आपल्याला तर विषम घ्यायची. मग 86च्या पुढची घ्यायची का मागची घ्यायची? आपल्याला 86 पर्यंत दिलेला आहे, त्यामुळे आपल्याला 86च्या मागची घ्यावी लागेल. 86च्या मागची विषम संख्या आहे 85. शेवटची विषम संख्या 85 वजा पहिली विषम संख्या 41 भागिले 2 अधिक 1. आता यांची वजाबाकी करू. 5 मधून 1 गेला, 4 राहिले. 8 मधून 4 गेले, 4 राहिले. 44 भागिले 2 अधिक 1. बेदुने 4, बेदुने 4. 22 अधिक 1 23. म्हणजे किती विषम संख्या आहेत? तर 23 विषम संख्या आहेत. एक्केचाळीस पासून 86 पर्यंत एकूण विषम संख्या किती आहेत? तर 23 विषम संख्या आहेत.